मी अनिता शामराव नारेगाव छत्रपती संभाजीनगर या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता ताजवे मॅडम आहेत. आणि त्याप्रमाणे आपण म्हणतो की काळ बदलत राहतो, काळाबरोबर आपल्यालाही बदलावं लागतं. त्याप्रमाणे आता आमच्या मॅडम जो क्षण आम्हाला नको असं यावं असं वाटत होतं तो क्षण या ठिकाणी आता आलेला आहे. आणि मॅडम थोड्याच दिवसात म्हणजे 30 एप्रिल 2026 रोजी मॅडम सेवानिवृत्त होत आहे. पण जरी सेवानिवृत्त होत असेल तरी मॅडमची ही 39 वर्षाची कारकीर्द अगदी एखादी वाघीण कशी काम करते त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. शाळेसाठी त्याची धडपड तळमळ आम्ही स्वतः अनुभवलेली आहे. त्यांचा दरारा एक महिला मुख्याध्यापिका म्हणून महानगरपालिकेत आपल्याला पदोपदी जाणवतो. अशा खूप काही बोटावर मोजणाऱ्या मुख्याध्यापिका आम्ही बघितलेल्या आहेत की त्यांचा दरारा अगदी पुरुष अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांचा दरारा वाटतो. त्यापैकी आमच्या श्रीमती ताजवी मॅडम आहेत. जसं आपण म्हणतो की नारळ वरुता कठीण पर अंतरी जीवन. नारळ जरी वरून कठीण वाटत असला तर त्याच्या आतमध्ये जे खोबरं आणि पाणी असतं ते मात्र फार आपल्याला गोड लागतं. त्याप्रमाणे जरी मॅडमचं बोलणं कडक असलं तरी मॅडमचा स्वभाव मात्र किती प्रेमळ आहे ते आम्हाला त्यांच्यासोबत काम करताना जाणवलेलं आहे. आणि मॅडमच्या कामाची पद्धत एकदम अतिशय छान आहे. बोले त्याचा चाले त्याचे वंदावी पावले. त्याप्रमाणे मॅडमचा स्वभाव आहे की त्या फक्त बोलून दाखवत नाही, त्या स्वतः सुद्धा त्या कृती करतात. आणि त्यातून आम्हाला अनेक मी तर म्हणते की ह्या मॅडमच्या सहवासात मी जेवढाही काळ घालवलेला आहे तो मला शिकण्यासारखा काळ अतिशय मला शिकण्यासारखं त्यांच्याकडनं मिळालेलं आहे. त्या एक आदर्श मुख्याध्यापिका आहे. कदाचित भविष्यात जर मला मुख्याध्यापक पदाची संधी आली तर माझ्यासमोर आदर्श म्हणून मी श्रीमती ताजवी मॅडमलाच बघेन. त्यांच्याप्रमाणे कार्य करायची संधी आम्हाला मिळावी. आणि ह्या शाळेचा जो विकास झालेला आहे, हे शाळेचा जो प्रगतीचा आलेख वाढलेला आहे तो खरं तर सगळ्या शिक्षकांचं त्याच्या मागे मेहनत आहे. पण आम्हाला मार्गदर्शन मात्र आमच्या मुख्याध्यापिका मॅडमचं लाभलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला नियोजित पद्धतीने आम्हाला कार्य करायला लावलेलं आहे. त्याच्यामुळे शाळेचा आज आपण जो आलेख बघत आहे तो वाढलेला आहे. शाळा एक आमची नामांकित शाळा झालेली आहे. महाराष्ट्रातील 488 शाळेमधून आमच्या शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड झालेली आहे. आणि पटसंख्येच्या बाबतीतही महाराष्ट्रात 3ऱ्या नंबरवर आणि महानगरपालिकेत 1ल्या नंबरवर असलेली आमची नारेगाव मराठी माध्यमाची शाळा आहे. आणि हे सगळं श्रेय मी मॅडमच्या कार्यपद्धतीला देईन आणि त्याचबरोबर माझ्या सहशिक्षकांना सुद्धा त्याचं श्रेय देईन. मॅडमला पुढील आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी आम्हाला कायम स्मरणात ठेवावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी किशोर दौलत भावस्कर, महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव या शाळेमध्ये मी 11 वर्षापासून कार्यरत आहे. ही शाळा अतिशय म्हणजे सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली शाळा, उत्कृष्ट शाळा आणि दिल्लीपर्यंत मुलं गेलेली ही शाळा आहे. दिल्ली नव्हे तर दिल्लीच्या बाहेर इस्टोनिया या देशामध्ये सुद्धा मागच्या वर्षी आमचे विद्यार्थी गेले होते. आणि या शाळेची परंपरा आहे गुणवत्ता आणि विद्यार्थी संख्या. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी संख्या असलेली शाळा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण असलेली शाळा ही मनपा शाळा म्हणून ओळखली जाते. ही शाळा मोठी करण्यामागं बऱ्याच मुख्याध्यापकांचा त्याला सपोर्ट आहे किंवा त्यांचं जेवढं ते त्याला त्यांची जी कामगिरी आहे ती त्याच्या मागे दिसून येते. तसेच आता या आमच्या 30 एप्रिलला रिटायर होणाऱ्या आमच्या आदरणीय केंद्रीय मुख्याध्यापिका मॅडम श्रीमती संगीता ताजवे मॅडम ह्या आता रिटायर होणार आहेत. त्यांनी 39 वर्ष म्हणजे खूप मोठी आहे, ही 39 वर्ष महानगरपालिकेमध्ये सेवा दिली आणि जवळपास 15 ते 20 वर्षापासून त्या मुख्याध्यापक आहेत. आणि मुख्याध्यापक कार्यरत असताना त्यांचा स्वभाव अतिशय म्हणजे ते काम तर नारळासारखं आहे. वरून जरी टणक असला स्ट्रिक्ट आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, म्हणजे जे आहे ते समोर बोलणारे आहेत आणि शिस्तप्रिय आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहेत, विद्यार्थ्यांसाठी वाटेल ते करणारे आहेत. आणि शाळेची प्रगती दिवसेंदिवस त्यांनी खूप प्रगती केलेली आहे. म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये आलो होतो तेव्हा मला वाटतं 700-800 मुलं होती काहीतरी. आता या मुलांचा आकडा 2000च्या वरती गेलेला आहे. आणि म्हणजे आम्ही आता पुण्याला नेहमी जात असतो स्पर्धा परीक्षेत, तुम्ही आता ट्रॉफी वगैरे बघू शकता. अतिशय म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये आणि सगळ्या शिक्षकांना एवढा मोठा स्टाफ आहे, 45 लोकांचा स्टाफ आहे जवळपास शिक्षकांचा. आणि यांना सोबत घेऊन चालणं ही मोठी कसरत आहे. त्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं, धाडस लागतं. आणि हे धाडस आणि धैर्य या मॅडमकडे होतं, म्हणजे ताजवी मॅडमकडे आहे. आणि त्यांचा दरारा होता
आणि त्यांच्यामुळं सगळे शिक्षक एकत्र होते, एकजुटीनं काम करत होते आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल फक्त यासाठी ते प्रयत्न करत होते. आता हे 30 एप्रिलला त्या रिटायर होणार आहेत. वाईट खूप वाटतं या गोष्टीचं, की हा जो दरारा आहे आता पाहायला मिळेल की नाही, किंवा जे महानगरपालिकेच्या शाळेमधलं एक नंबरचं स्थान होतं शाळेचं, ते राहील की नाही याची थोडीशी कुठेतरी भीती वाटते. अपेक्षा आहे ते रिटायर तर होणार आहेत, ते ठरलेलं असतं. त्यांना त्यांच्या रिटायरमेंटसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम, आदाब। मेरा नाम फिरोज़ खान पठान काशीनाथ मरकड़। मैं महानगर पालिका केंद्रीय प्राथमिक और माध्यमिक विद्यालय नारेगांव ये स्कूल में शिक्षक पद पे कार्यरत हूँ। यहाँ पर मेरी तकरीबन सेवा 10 साल की हो गई है और 30 अप्रैल को हमारे इस स्कूल के जो एचएम है, केंद्रीय एचएम आदरणीय संगीता ताजवे मैडम, ये सेवानिवृत्त होने वाले हैं, लेकिन वो मेरे मुख्याध्यापक के पहले मेरे एक गुरु रह चुके हैं। मेरा भी जो एजुकेशन हुआ है वो महानगर पालिका सिडको 6 के स्कूल में पहली से 7वीं तक पढ़ा हूँ। तो मेरे ख्याल से 1987 को मैडम वहाँ पर उनकी पहला उनका मेरा अपॉइंटमेंट थी और वो वहाँ पे मैं उस टाइम मैं 6ठी क्लास में पढ़ता था। आज जो कॉरपोरेशन में फैसिलिटीज़ है बच्चों के लिए, वो फैसिलिटीज़ जब नहीं थी, लेकिन वो परेड में भी मैडम का जो डिसिप्लिन था, मैडम का जो सिखाने का तरीका था, तो मैडम सिर्फ पढ़ाते नहीं थे तो वो ग्राउंड की एक्टिविटीज़ भी लेते थे और उसमें वो लेजिम बहुत अच्छी लेते थे। तो उन्होंने हमें लेजिम सिखाया था और मुझे बोल के बहुत खुशी होंगी, अभिमान होगा कि मैं उस परेड में 89 में जवाहरलाल नेहरू जन्म शताब्दी का वर्ष था और उस वर्ष में दिल्ली में लेजिम रखा गया था। महाराष्ट्र की तरफ से रिप्रेजेंटेट करने के लिए महाराष्ट्र को लेजिम का दिया गया था, महाराष्ट्र और गोवा। तो महाराष्ट्र की तरफ से 250 बच्चे थे और गोवा की तरफ से 250 बच्चे से, ऐसे 500 बच्चों का एक बड़ा वहाँ पे लेजिम का पथक वहाँ पे दिल्ली में बुलाया गया था और उसमें मैडम ने जो हमारे लिए उस परेड में जो हमारे पे जो सिखाया था, तो कॉरपोरेशन में उस परेड में 2 बच्चों का सिलेक्शन हुआ था पूरे कॉरपोरेशन में से, और पूरे औरंगाबाद जिले में से 14 बच्चों का सिलेक्शन था। तो उसमें कॉरपोरेशन के 2 बच्चे थे, एक मैं था और एक दशरथ गायकड़ बोल के था। तो दोनों बच्चों को ट्रेन करने का काम मैडम ने किया था और उस परेड में मुझे दिल्ली तक भेजा था। ये मेरे लिए बहुत बड़ी बात है, बहुत खुशी की बात है। और अभी 30 अप्रैल को हमारे मैडम रिटायर हो रहे हैं, ये तो दुख है, लेकिन बात ये बोलते ना, जो एक नाणे के 2 बाजू रहते, दुख भी रहता है, सुख भी रहता है। और दुख इसलिए कि एक अच्छा एचएम यहाँ से जा रहा है, जो डिसिप्लिन था, जो बच्चों के लिए धड़पड़ करता था, बच्चों के लिए मेहनत करता था, बच्चों के लिए, बच्चों की गुणवत्ता के लिए, स्कूल के भलाई के लिए, स्कूल को डेवलपिंग करने के लिए। और इन्हीं के परेड में हमारे स्कूल को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का राज्य स्तरीय पुरस्कार भी मिला था। उसके बाद नपा मनपा शिक्षक संगठना है, उसका भी हमारे स्कूल को राज्य स्तरीय पुरस्कार मिला था। इससे ज़्यादा क्या बोले, इसके पहले हमारे दोस्त भास्कर सर ने स्कूल के बारे में पूरा बताया, मैडम के बारे में पूरा बताया। बस इतना ही कहूँगा कि अल्लाह ताला मैडम को आने वाली उनकी ज़िंदगी में खुशहाली दे, उनको निरोगी रखे और अल्लाह ताला उनके जितने भी ख्वाब है, जितने भी ख्वाहिश है, इसके बाद वो पूरी करे। ये अल्लाह ताला की तरफ मैं दुआ करता हूँ और मेरे 2 शब्द यहाँ खत्म करता हूँ। जज़ाकल्लाह, शुक्रिया। 2026 रोजी आपण रिटायर होत आहे। महानगरपालिका संभाजीनगर येथे किती वर्षापासून आपण सेवेत आहे याबद्दल? मी संगीता रामजी ताजवे, सौप्रिया दिलीप कुमार सिंह, महानगरपालिकेमध्ये 1987 पासून आजतागायत कार्यरत आहे। माझ्या सेवेची 39 वर्ष, 39.5 वर्ष पूर्ण होत आहे। 39.5 वर्षापासून मी मनपा शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। काम करत असताना आपला एक अविस्मरणीय क्षण झाला, त्यामुळे शाळेचं, मनपा शाळेचं भाग्य बदललेले आहे। त्या शाळेमुळे शाळेची संस्कृती बदलली किंवा इमारतीसाठी, डेव्हलपमेंटसाठी काम केले तुम्ही, त्याबद्दल? मुख्याध्यापक पद स्वीकारल्यापासून 2011 पासून मी मुख्याध्यापक पद स्वीकारलेलं आहे। तेव्हापासून निरनिराळे शाळेत काम करताना निरनिराळे चॅलेंजेस आले,
आणि ते सर्व चॅलेंजेस मी अगदी सहजतेने स्वीकारले आणि ते सर्व चॅलेंज पूर्ण केले. प्रत्येक वेळेला एकच ध्यास होता, विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास, शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ, या सर्व बाबींवरतीच फोकस करण्यात आलं होतं प्रत्येक वेळेला माझ्याकडनं. आणि तसंच मी शिक्षकांकडनं सुद्धा मी स्वतः काम करत असताना शिक्षकांकडनं याच पद्धतीने फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास यावरच मी फोकस केलं. आणि त्याच्यामुळे मला आनंद होतो की प्रत्येक शाळेमध्ये मी मुख्याध्यापक पद 2 शाळेमध्ये भूषवलेलं आहे. तसं तर माझ्याकडे 3 शाळांचा ऍडिशनल चार्ज पण होता. मी सर्व मुख्याध्यापक म्हणून सर्वप्रथम हर्सुलच्या शाळेमध्ये काम करायला सुरुवात केली आणि हर्सुलच्या शाळेमध्ये काम करत असतानाच त्या शाळेच्या बांधकामासाठी मला तत्कालीन आयुक्त, मनपा आयुक्त आदरणीय भापकर साहेब यांनी माझी बदली आणि माझी नियुक्ती मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हर्सुल या शाळेमध्ये केली होती. त्या शाळेचं सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळेचं बांधकाम, शाळेचा विकास आणि गुणवत्ता वाढीसोबतच विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीवरती मी भर दिला. ती शाळा 10 वर्ष, त्या शाळेमध्ये 10 वर्ष कार्य केल्याच्या नंतर त्या शाळेतून नारेगाव या शाळेमध्ये माझी बदली झाली. नारेगाव शाळेमध्ये जेव्हा मी आले तेव्हा या शाळेची पटसंख्या 850 होती. आज ही शाळा सोडत असताना या शाळेमध्ये जवळपास 2000 विद्यार्थी मनपाच्या नारेगाव शाळेच्या पटावरती आहेत. याचा मला फार आनंद होतो. या सेवेत कार्यरत असताना आपण कोणत्या विषयावर प्रभुत्व गाजवलं आणि आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळाले? राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, सक्षम महिला पुरस्कार, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब, लायन्स क्लब तर्फे आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार, मला आतापर्यंत 11 पुरस्कार प्राप्त आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला कोणत्या शिक्षकांचे, कोणत्या वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभले? आतापर्यंत तर मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत तर मला माझ्या सर्वच सहकारी आणि वरिष्ठांनी सहकार्यच केलेलं आहे. माझे तत्कालीन आयुक्त असू देत किंवा उपायुक्त असू देत किंवा शिक्षणाधिकारी असू देत किंवा मुख्याध्यापक असू देत, जेव्हा मी सहशिक्षक या पदावर कार्यरत होते तेव्हा मुख्याध्यापक जरी असलेत, सर्वांनी आणि सोबतचे सहकारी यांनी सर्वांनीच मला कायम कामामध्ये सहकार्य केलं आणि मला माझ्या कामामध्ये प्रोत्साहनच दिलेलं आहे. सेवानिवृत्तीनंतर आपण वेळ कसा घालवायचा? सेवानिवृत्तीनंतरच प्रत्येकाचं वेगळं स्वप्न असतं किंवा प्रत्येकाचे वेगळे विचार असतात. मी शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे पुढे सुद्धा मी शिक्षण क्षेत्रामध्येच काम करणार आहे. त्या अनुषंगाने एकतर मी स्वतः एक बालवाडी, नर्सरी बालवाडी अशा प्रकारची एखादी शाळा सुरू करेल किंवा मग कुठल्या तरी शाळेमध्ये प्रशासकीय कामकाज सांभाळण्यासाठी किंवा करण्यासाठी मी उत्सुक असेल. महानगरपालिका शाळेत काही बालकांचा कल महानगरपालिका शाळेकडे नसून खाजगी शाळांकडे वळतात, याबद्दल आपण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जे पालक शिकतात, विद्यार्थी शिकतात, त्यांचे पालक हे बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लेवलचे, त्यांचा आर्थिक स्तर जो आहे तो कमी आहे आणि प्रत्येकच पालक हा खाजगी शाळेमध्ये किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकू शकत नाही, तशी त्यांची ती हे नसते. पण पालक आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असतात.
त्याच्यामुळे साहजिकच प्रत्येक पालकांप्रमाणेच आपल्या मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा असं वाटतं की माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, इंग्लिश मीडियम मध्ये शिकावं. त्या दृष्टीने मी 2012-13 मध्ये महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त हर्षवर्धन कांबळे साहेब असताना त्यांनी मनपाच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यम सुरू करायचं सूचना केल्या होत्या मुख्याध्यापकांना. त्यानुसार मी 2012-13 पासून सर्वात आधी हर्सुल या शाळेमध्ये सेमी इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी माध्यम 4थी पर्यंतचं इंग्रजी माध्यम आणि 5वी पासून पुढे हे सेमी इंग्रजी माध्यम सुरू केलं होतं. त्याच्यानंतर 2 वर्षांनी नारेगाव शाळेमध्ये सुद्धा सेमी इंग्रजी माध्यमाला सुरुवात झाली. त्याच्यामुळे मला सांगताना आनंद होतो की मनपाच्या शाळा सुद्धा कुठल्याच बाबतीमध्ये मागे नाहीये. विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास जर केला आणि विद्यार्थ्यांना जर क्वालिटी एज्युकेशन दिलं तर मनपाच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी खूप पुढे जातात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. शाळा बंद करतायत यांना काही जीवन मिळू शकतं? हो, जर मी असं म्हणत नाही की शिक्षकच त्याला कारणीभूत आहे. कधी कधी परिसर सुद्धा, कधी कधी पालकांचा पालक अनुत्साहित असले किंवा पालकांचा रिस्पॉन्स जर कमी असला किंवा विद्यार्थ्यांचा कल जर नसेल, त्यांची जर आवड नसेल तर शिक्षक हा आयुष्यभर शिक्षक असतो आणि तो नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. शिक्षकांनी जर इनोव्हेटिव्ह एज्युकेशन दिलं, इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरून जर शिक्षण दिलं तर या विद्यार्थ्यांचा नक्कीच विकास होऊ शकतो. वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या, नवीन वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या वापरून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं तर बंद पडत असलेल्या शाळा सुद्धा पुन्हा पुनरुज्जीवित होऊ शकतात. शेवटचा प्रश्न आहे, आपण काम करत असताना कौटुंबिक पार्श्वभूमी कशी राहिली आपली? यू आर सॅटिस्फाईड तुमच्या कौटुंबिक परिवारात? माझे माहेरचे आणि सासरचे दोन्ही ठिकाणी वेल एज्युकेटेड फॅमिली आहे. जवळपास सर्व ऑफिसर पोस्ट वरती असलेले माझा परिवार, माहेरचा आणि सासरचा दोन्ही परिवार ऑफिसर पोस्ट वरती आहे, आहे. आणि त्याच्यामुळे मला माझे मिस्टर सुद्धा मल्टीनॅशनल कंपनीला RSMच्या पोस्ट मध्ये होते. ते आता मागच्या वर्षी रिटायर्ड झालेत. त्याच्यामुळे माझी कौटुंबिक पार्श्वभूमी तर चांगलीच आहे, यात काही एक वाद नाही. आणि माझ्या मिस्टरांचा, माझ्या आई वडिलांचा, बहीण भावांचा, माझ्या मिस्टरांचा, माझ्या मुलाचा, माझ्या या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन आणि योगदानच मिळालं. त्यांचं मला सहकार्यच मिळालं. त्यांनी माझ्या कुठल्याच याच्यामध्ये कधीही मला अडवलं नाही किंवा शाळेला मी जितका वेळ देते, जितका जास्तीत जास्त वेळ देते त्या संदर्भात नारेगाव शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत? नारेगाव शाळेमध्ये बालवाडीपासून इयत्ता 10वी पर्यंत प्रत्येक वर्गाच्या किमान 5 ते 6 तुकडे आहेत. सेमी इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यम या शाळेमध्ये दोन्ही माध्यमातून या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आणि जवळपास 2000 विद्यार्थी मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव मराठी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबवले जातात. विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्षेत्र भेटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या 3 वर्षापासून या मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव या शाळेमध्ये रोबोटिक्स आणि AI चं शिक्षण दिलं जातं. आणि मला सांगताना खूप अभिमान वाटतो की महानगरपालिकेच्या या नारेगावच्या शाळेचे 3 विद्यार्थी रोबोटिक्स मध्ये इंटरनॅशनल लेवलला सिलेक्ट होऊन या शाळेच्या 3 विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स मध्ये भारताचं प्रतिनिधित्व आणि छत्रपती संभाजीनगरचं प्रतिनिधित्व केलेलं आहे युरोप खंडातील इस्टोनिया येथे जाऊन. ही माझ्यासाठी आणि मनपाच्या सर्वच अधिकारी बाब आहे. माझे नाव
श्रीमती संगीता ताजवे, सौ प्रिया दिलीप कुमार सिंह. Right now and press the bell icon. Never miss an update.